ग्रामपंचायत प्रशासनाचा ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो आज आपल्या तळेगावमध्ये अतिशय खेदजनक घटना या ठिकाणी घडलेली आहे। तळेगाव स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी 2 अंत्यविधी होते आणि त्या 2 अंत्यविधीसाठी ग्रामस्थ जमलेले असताना तळेगाव स्मशानभूमीमध्ये अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। स्मशानभूमीमध्ये चिखल साचलेला होता, त्याचप्रमाणे पाणी त्या ठिकाणी होतं। ग्रामस्थांना बसण्यासाठी कुठली जागा या ठिकाणी उपलब्ध नव्हती। खऱ्या अर्थाने मेल्यानंतरही माणसाला सुख या ठिकाणी मिळत नाही, अशी अवस्था या ठिकाणी आपल्या स्मशानभूमीची झालेली आहे। तर या निषेधार्थ आम्ही तळेगावचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी एवढी उत्तरं दिली। ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत प्रशासन असेल, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गावामध्ये नियोजन नाही। अतिशय आपण गावाचे रस्ते जर बघितले, अतिशय पाणीमय आणि खड्डेमय रस्ते या ठिकाणी झालेले आहेत। विद्यार्थी शाळेमध्ये जात आहे, कुणी चिखलामध्ये पडतंय, कोणाचा अपघात या ठिकाणी घडतोय। अनेक व्यावसायिक दुकानदार आहेत, त्या दुकानदारांसमोर मोठमोठे खड्डे झालेले आहेत। आरोग्याचा या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवलेला आहे, परंतु ग्रामपंचायत अतिशय गेंड्याचं कातडं पांघरल्यासारखी ग्रामपंचायत या ठिकाणी वागत आहे। कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतचं नियोजन नाही, गावामध्ये अतिशय बेशिस्तपणा या ठिकाणी झालेला आहे। या निषेधार्थ आम्ही तळेगावचे सर्व ग्रामस्थ, सर्व युवक यांनी या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामपंचायत या ठिकाणी टाळा लावण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने ही घटना अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे। खरं तर या ठिकाणी अंत्यविधी चालू असताना आपण बघितलं की किती दयनीय अवस्था, आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते। गुडघाभर त्या ठिकाणी पाणी होतं, माणसं सतत होते। अतिशय घाणेरडी परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिली। खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत प्रशासन असेल, तळेगावचे सरपंच असेल, उपसरपंच असेल, या सर्वांचा आम्ही सर्वजण निषेध करतो। खरं तर आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही जनतेचे कामं कराल, सुखसुविधा द्याल, परंतु तुम्ही अजिबात या गोष्टीकडे लक्ष देत नाही, याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ग्रामपंचायतला आम्ही टाळा ठोकत आहोत। कर्मचारी कोणीच नाही, 12 वाजून गेले। उपसरपंच